ओम साईराम माऊली. आज आपल्या ब्लॉगचा 6वा दिवस आहे आणि आपल्या पदयात्रेचा पण 6वा दिवस आहे. आता आपण निघालेलो नाश्त्यावरून. आपण आसपासचा नजारा पण बघू शकता, किती भारी मस्त आहे. आणि आपल्यासोबत आणखीन एक पालखी आहे जिचा हा रथ आहे, हे एक नंबर आहे. आणि आपण आपल्यासोबतच ही पालखी निघलेली आहे. तर आता आपण पोचलेलो आहे आपल्या नाश्त्याच्या पॉईंटला. 2 किलोमीटर मागे आहे आपण. नाश्त्याच्या पॉईंटच्या 2 किलोमीटर मागे. आता बघा सूर्य मस्त उगवलेला आहे. सगळ्यांनी थंडीमुळं तर मी ग्लव्स घालून बसलेलो. आत्ता ग्लव्स काढलेले आहे, ग्लव्स घालून बसलेलो. आत्ताचे ग्लव्स काढलेले म्हणून आता मोबाईल काढला आहे बाहेर ब्लॉग करायला. तुम्ही थंडीचा अंदाज ह्याच्यावर घेऊ शकता. वापा निघत आहे सगळ्यांच्या तोंडातून, बोलता सगळ्यांच्या तोंडातून वापा निघत आहे. त्याच्यामुळं मला बोलायची नाक सूम पडलं आहे, हात सूम पडलं आहे, बोटं बिटं. आता 2 मिनटं ग्लव्स काढले तरी बोटं वगैरे सूम पडलं आहे. थंडी भरपूर आहे इकडं. बघू शकता, तुम्हाला नजारा पण दाखवतो आसपासचा थोडं. हे बघा मस्त वाटतं. आता जरा सूर्य उगवल्यामुळे जरा बरं वाटतं. ऊन येते त्याच्यामुळे जरा थंडी कमी वाटतं. शिर्डीचं तुम्ही बघू शकता 56 किलोमीटर फक्त शिर्डी राहिले. आमचा आता जो नाश्त्याचा स्पॉट आहे तो अजून किती 2 किलोमीटरचा आहे. तर तुम्हाला आता दाखवेन नाश्त्याच्या पॉईंटला पण. आता हे बघा सक्षम भाऊला आपल्या लिंबाचा पाला दिलेला आहे खायला. पहिलं वर्ष आहे, लिंबाचा पाला दिलेला आहे खायला. टोटल 21 पानं खायचे असतात. मी पण गेल्या वर्षी खाल्लेली. माझं पण पहिलं वर्ष होतं गेल्या वर्षी. मी पण 21 पानं खाल्लेली. आणि सक्षम भाऊला पण दिलेलं आहे 21 पानं मोजतोय. सुकायची नाही, सुकलं की सुकायचं नसतं. 21 पानं पूर्ण गिरायची असतात. सुकलं की डबल 21 पानं खायला लागते. डबल रावल्या रावल्याने तर पूर्ण ढाळच घेतला लिंबाच्या पालाचा, भिजवून घेतला नाही, दुसऱ्यांवरती पाणी होतं. हे बघा पानं मोजायची चाललेली आहेत. 20 झाली 21. आपलं नित्य पानं देते. ठीक आहे 2-4 इथे पानं मोजून झालेले आहे. आता खाणार आहे. थांब जरा पुढं सरक की याचं तोंड दाखवायचं रिएक्शन. थुकू नको, पहिलंच सांगतोय. हा चावून गिळायचं. अरे शिव्या तुमच्या मायला. आता बघू काय थुकतो विकतोय का बघू. थुकलं की तुम्हाला पहिलं दाखवणार, परत नाही 21 पानं चारणार. मग सक्षम भाऊ काय म्हणायचं, एक नंबर आहे बा आपलं खाल्लं बघ बाबा. खाते भाऊ. मला तर उलटी झालं पण मी खाल्लेली. तर अजून आलेला आहे लिंबाचा पाला. थुकलं की ह्या इथं 21 पानं. 21 काय जास्त आहे. 21 लेंडे 2 हे खा बरं. हे का की खाल्लं बाहेर कसं निघून आपल्या तसं पडत. मन हे डाळ फेकलेलं नाही. थुकला की लगेच डबल टाकायला तोंडात. धुतलेलं वगैरे आहेत पानं. आता ही आमचा स्टॉप पण जवळ. हो फॅक्टरी बघा, फॅक्टरी बघतो तुम्हाला दाखवतो झूम झाली तर, कारण की भरपूर लांब फॅक्टरी आहे. ही बघा ही फॅक्टरी आहे. फॅक्टरी आहे ती कशाची आहे ते आता माहिती नाही. कशाची तरी फॅक्टरी आहे.
चला तुम्हाला भेटू पुढे जरा, कारण की आता ती गेली तर बघा पुढं, सोडून गेली तर पुढं. चला भेटू, त्यांना पकडतो. पळताना लय मोबाईल हालतो म्हणून मी पळत नाही फटाफट. संपली का बघू? हा खाली भावानं खाली. आम चेहरा दिसू दे तुझा, काळा दिसतोय. हा खाली 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 तर भावांना खाली खाली. 21 पानं खाली. अजून खाणार आहे का? मी अजून पण खाईन भावांना. अजून खाऊ शकतो. उलट बरं असतं हे खायला. हे बघा असं आहे. मला 2 दे. पकड की डाळ पकड. मी पण खातो. ए आज्या खाणार आहे का अजून? मी घरात खात नाही गुढीपाडव्याच्या वेळेस, पण खातो कधी कधी. चांगलं असतं शरीरासाठी. शरीराला चांगलं लागतं. कडू लागतं पण मला खावंसं वाटत नाही. त्यानं चला भेटू शरीर तुम्हाला पुढं. चांगलं होतं एकदम. भेटू तुम्हाला पुढं. नाश्त्याच्या स्पॉटवर बसलेलो आहे. हा का नाश्ता, पुरी भाजी, हेवी नाश्ता आहे सकाळ सकाळी. इकडे बाकी सगळे पब्लिक बसलेले आहे. आता आपण नाश्त्याच्या पॉईंटवरून निघलेलो आहे. आलेलो आहे आता. इथून आपला जो दुपारचा स्टे आहे तो 7 किलोमीटर आहे. पालखी वगैरे तर पुढे गेलेले आहे. आम्ही मागणं जातो, ते तर कायमच जातो. पालखी कधीतरी घ्यायला जातो, परत मागणं असतो. ह्यो आपला शुभम भाऊ. शुभम भाऊ, ह्यो आपला शुभम भाऊ. इकडं अजय. हे नित्या अण्णा कुठं पळताय? ब्लॉग मध्ये नाही दाखवू यायचं. ह्यो आपला नित्या आणि आपला गोरीला सक्षम भाऊ. 2-2 पान मगाशी 21 पानं खाल्लेत आहे. त्याच्यावर नाश्ता वगैरे झालेला आहे. परत ना आता मागणं टिंगड्यात आलोय. ए धक्का मुक्की ना करो. भेटू तुम्हाला पुढे. साहिल भाऊ आपल्याला भेटलेला आहे. मागे होता, आम्ही थांबलेलो त्याच्यासाठी. आणि बसलेल्या पायात माझ्या म्हणून स्लो स्लो झालं, एकदम पंक्चर झाले. पायात काच घुसले. कुठल्या पायात घुसले बघू? हे बघा इथं दिसते जखम झाले. पायात काच घुसलेली. दुसऱ्या पालखीचे एक आपले सायराम होते, त्यांनी काच काढले याच्या पायातली. ते सायराम गेले पुढे. पंक्चर आहे. पंक्चर झाला यांचा पाय. आता उलटी आला की धरतंय मला. खोपडी बुद्रुक बुद्रुकवाडी. वाकरुडे बुद्रुक. तुम्हाला नाही दाखवत. उलट्या होत्या. नाश्ता बहुतेक जास्त खाल्लाय. पुऱ्या खाल्ल्यात जास्त, दाबून खाल्ल्या त्या पुऱ्या. पुरी भाजी होती, पुऱ्या जाम खाल्लेलं होतं, त्यामुळे उलटीसारखं होतं. पाण्याच्या बाटल्या पाणीवाला आला तरी पाहिजे. चला आता तुम्हाला पुढं भेटू. आणि आता इथं काहीच नाही दाखवण्यासारखं. हे दाखवू, हे बघा एवढंच आहे. सीनरीच्या नावाखाली एवढंच आहे. हे दुसऱ्या पालखीचे सायराम आहेत. ओनली फॉर काय ओनली फॉर लंगडवा. आरा काय लगडतोय साहिल. हा काच घुसल्या दुसऱ्या पायात आणि लगडतोय दुसऱ्या पायाने. ब्रँडेड माणूस आहे आपला साहिल भाऊ. चला तुम्हाला भेटतो पुढे. आता आपण दुपारच्या स्टेला पोहोचलेलो आहे. हा बघू शकता दुपारचा स्टे आपला. आपला सक्षम भाऊ. सक्षम अरे इकडं बघ. नाचतोय सर. कितीला आहे? 20 रुपये प्लेट आहे. 20 करू का? द्या इकडे. कौन सा है?
साईराम माऊली. आता आपण निघालेलो दुपारच्या स्पॉटवरून. आता आपणला इथनं जो नाश्त्याचा स्टे आहे, संध्याकाळचा नाश्त्याचा पॉईंट, जिथं आरती वगैरे पण होईल, तो 9 किलोमीटर आहे. तिथनं पुढं आपला नाईट स्टे जो आहे तो 4 किलोमीटर आहे. सध्या आपण चाललेलो आहे. हे ब्लॉग चालू केलं, टिंगऱ्या टायवर चालतात म्हणून मी यांच्या मागे राहून ब्लॉग करतो. हे आपल्या रित्या, रोहन, सक्षम आणि अजय टिंगऱ्या टायवर करतात मागणं ब्लॉग चालू केलं म्हणून मी यांच्या मागे राहतो. जाऊ दे तिकडं म्हणलं, मागणंच ब्लॉग शूट करू. सर्दी झाली, तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. हे चेक करू शकता, मस्त वातावरण झालंय. इकडं सनसेट पण होतोय. मस्त वाटतंय दिसायला पण. झाडं, जंगल वगैरे आणि वाटतंय सगळं. नेचर एक नंबर आहे. शिर्डीला तुम्ही जर येत असेल ना, नेचर एक नंबर आहे. मस्त मजा येते. वातावरण एकदम थंड असतं. आता जरा गरमी आहे, थोड्या वेळानं अर्धा 1 तासानं परत ना आता थंडी वाढेल. संध्याकाळ जशी होत जाईल. आता 1 सेकंड टाइम बघू दे मग. आपल्या नित्या भाऊची अवस्था बघा. नित्या भाऊ, सॉरी रित्या. अरे सॉरी यार, रित्या भाऊ फोन आले. बायकोचा फोन आलाय. आपला आजू आहे. त्याच्या बाजूला रोहन बघायचंच नाही. रोहनला ब्लॉग मध्ये बघायचंच नाही. आपला सक्षम. हे गोऱ्या, तू लगे इतर ना ग. रस्ता बघू शकता, हे मस्त रस्ता एक नंबर आहे. हायवे पूर्ण मस्त मजा आहे. आता आपण पोहोचलेलो आहे नाश्त्याच्या पॉईंटवर पांगरी गावामध्ये. पांगरी गावामधलं साईबाबाचं मंदिर आहे, बघू शकता. इथं आता आवाज भरपूर आहे, त्यामुळे आपण नंतर बोलू, नंतर भेटू. नमस्कार साईनाथ स्मरावे मणित्वात्पदा नित्य भावे पुरावे तरी भक्तीसाठी स्वभावे करावे जगता ऋणिमायताता. नमस्कार सागरा अज्ञानाद्वारोनि भोर्ति मतिदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे